भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून आपण पाहिलं गेलं असेल तर उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येत होती आणि त्यामुळे भीमा नदीची जी काही पाणी पातळी आहे ती सातत्यानं वाढत होती। मात्र आज सकाळी 9 वाजल्यापासून भीमा नदीमध्ये जो काही उजनी धरणामधून विसर्ग सोडला जात होता तो आता कमी करण्यात आला आहे। काल रात्री किंवा कालचा दिवस आपण पाहिला असेल तर त्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास 50,000 क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येत होता। मात्र आज सकाळी 9 वाजल्यापासून तो विसर्ग हा 10,000 क्युसेक्सनं कमी करण्यात आला आहे, म्हणजे तो आता 40,000 क्युसेक्स विसर्ग इतका झाला आहे। त्याच पद्धतीनं दौंडवरून जी काही आवक येत होती ती आवक सकाळी 6च्या अपडेटनुसार जवळपास 26,000 क्युसेक्स इतकी होती। मात्र आत्ता 6च्या अपडेटनुसार ती आवक थोडीफार कमी झाली आहे आणि ती आवक 23,866 क्युसेक्स इतकी झाली आहे। उजनी धरणाची टक्केवारी जर आपण पाहायला गेली तर ती उजनी धरणाची टक्केवारी ही 70.23% इतकी झाली असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा 101.28 TMC झाला असून उजनी धरणातली उपयुक्त पाणी पातळी ही 37.62 TMC आहे। आणि त्याच पद्धतीने उजनी धरणामध्ये जे काही विसर्ग सोडले जातात त्यामध्ये जे कॅनॉलचा असेल, मुख्य कॅनॉल असेल, बोगद्याला असेल ते विसर्ग सोडायला सुरुवातच आहे। आणि एकूणच आषाढी एकादशीच्या तोंडावरती उजनी धरणा भीमा नदीला हे जो काय पुराचं सावट आलेलं आहे त्यावरती त्यासाठी प्रशासन त्या पद्धतीनं चांगलं तो पूर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करते। आज सायंकाळी आपण जर 5 वाजता 4 ते 5 दरम्यान पंढरपूरमध्ये भीमी पातळी किती असेल हा जर विचार केला तर पंढरपूरमध्ये जवळपास 43,381 क्युसेक इतका विसर्ग हा सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी होता। आणि त्याच पद्धतीनं संगममध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितले, ज्या ठिकाणी नेरा आणि उजनीचं पाणी एकत्रित येतं त्या संगम या ठिकाणी आज सायंकाळी 5 वाजता एकूण जो विसर्ग होता तो विसर्ग हा 64,219 क्युसेक इतका विसर्ग आहे। म्हणजे दर्शक हो, पंढरपूरमध्ये 5 ते 5च्या दरम्यान 43,000 इतका विसर्ग आहे आणि तो संगममध्ये 64,219 क्युसेक्स आहे। म्हणजे जे काय काल सोडलेलं पाणी आहे ते पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे आणखीन भीमीची जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी आता त्या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण जे काही आषाढी एकादशीचा सोहळा आहे त्या आषाढी एकादशीचा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार शनिवारपर्यंत जे काही उजनी धरणातलं पाणी आहे ते थोडंफार कमी करण्यात येते, की जेणेकरून आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या दरम्यान जर पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये तसेच उजनीच्या धरणपालन क्षेत्रामध्ये जर पाऊस झालाच तर त्याचा साठपा त्या ठिकाणी करता यावा म्हणून उजनी धरणाचे जे काय आहे ते पाणी सातत्यानं कमी करण्यात येतं आहे। त्यामुळे आता थोडंसं दिलासादायक आपल्याला एवढी समजते की उजनी धरणातून साधारण 10,000 क्युसेकचा विसर्ग आहे तो या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे।